नमस्कार 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 विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. एमपीएससी वालाच्या या प्लॅटफॉर्म वरती तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आजचा हा व्हिडिओ मुद्दाम बनवण्यात येतो आहे आणि खास बनवण्यात येतोय. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला परीक्षेचं पॅटर्न तर सांगणारच आहे, पण सब्जेक्टिव्ह परीक्षेची एक खास गोष्ट असते. परीक्षा व्हायच्या आधीच मेन्सच्या बाबतीत तरी निदान आपल्याला माहिती असतं की आपल्याला किती मार्क मिळवावे लागणार आहेत. एक जनरल अंदाज असतो. तो अंदाज कसा असतो, आयोगाच्या नोटिफिकेशन मध्ये तो अंदाज कुठे देण्यात आलेला आहे सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे. सगळ्या पेपर्सचे पॅटर्न, किती मार्काचे किती प्रश्न, हा सगळा भाग आपण बघणार आहोत. ओके, कोणत्या ऑप्शनलचा पेपर 1 कसा असेल, कोणत्या ऑप्शनलचा पेपर 2 कसा आले, परीक्षेचं जे पॅटर्न आहे, किती मार्काचे किती प्रश्न असतील, ही सगळी चर्चा जी आहे ती आपण करून घेणार आहोत. त्याच्यानंतर तुमच्या परीक्षेची जी रचना आहे त्या रचनेला आपण समजून घेणार आहोत. साधारणपणे येत्या 15 ते 20 मिनिटांमध्ये मुख्य परीक्षेचे जे सब्जेक्टिव्ह पॅटर्न आहे हे पॅटर्न आपण समजून घेऊया. त्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे हे आपण समजून घेऊया आणि तुम्हाला त्याच्याशी संबंधित काही शंका असतील तर मग त्या शंकांची उत्तरं सुद्धा देऊया. ठीक आहे, सुरुवात करूया. आपलं आत्ताचं जे लेक्चर आहे, लेक्चर म्हणण्याऐवजी माहिती सत्र आहे. या माहिती सत्रामध्ये राज्यसेवाची परीक्षा जर क्रॅक करायची असेल तर नेमकं आपल्याला काय करायचंय. ओके, सगळ्यात पहिल्यांदा तर परीक्षेचं पॅटर्न जे आहे ते जाणून घेऊया. परीक्षेचं पॅटर्न नेमकं कसं असणार आहे. ओके, राज्यसेवाची जी मुख्य परीक्षा आहे ह्याच्यामध्ये एकूण 9 पेपर आहेत. या 9 पेपर पैकी पहिले 2 पेपर हे सगळ्यात महत्वाचे. का बरं सगळ्यात महत्वाचे? कारण जोपर्यंत तुम्ही हे 2 पेपर क्लिअर करत नाहीत, नीट लक्ष देऊन ऐका हे वाक्य, जोपर्यंत तुम्ही हे 2 पेपर नीट क्लिअर करत नाहीत तोपर्यंत तुमचे बाकीचे पेपर तपासलेच जात नाहीत. सगळ्यात आधी तपासले जाणारे हे 2 पेपर आहेत. हे जर तुम्ही क्लिअर केले असतील, क्लिअर करणं म्हणजे काय असतं सर? क्लिअर करणं म्हणजे 300 पैकी 75 मार्क मिळवणं. एमपीएससी मध्ये तुम्हाला मराठी भाषेमध्ये 75 मार्क मिळवावे लागतील, इंग्लिश भाषेमध्ये 75 मार्क मिळवावे लागतील. सोपं आहे, ताण घेऊ नका त्या गोष्टीचा. म्हणजे एकूण किती टक्के मार्क होतात तर 25% मार्क होतात. आलं लक्षात? ओके, 25% या मार्कांना या 2 पेपरचं पासिंग लावण्यात आलेलं आहे. तेवढे टक्के मार्क तुम्हाला मिळावे लागतील तरच तुम्ही काय करणार आहात, हा पेपर जो आहे हा क्लिअर करणार आहात, हे लक्षात घ्या. ओके, त्याच्यानंतर मराठी कंपल्सरी लँग्वेज आहे. ओके, इंग्रजी कंपल्सरी लँग्वेज पेपर आहे आणि हे वर्णनात्मक पेपर आहेत. वर्णनात्मक म्हणजे सब्जेक्टिव्ह, ज्याच्यामध्ये प्रश्न दिलेला असणारे, उत्तरासाठी जागा दिलेली असणारे आणि तुम्हाला तिथे उत्तर लिहायचंय, हाताने लिहायचंय. आलं लक्षात? ओके, त्याच्यानंतर त्याच्या पुढचे जे 7 पेपर आहेत, हे 2 पेपर जे आहेत हे 2 पेपर क्वालिफाईंग आहेत. म्हणजे यांच्यामध्ये फक्त आणि फक्त पास व्हायचंय. त्याच्या पुढचे जे 7 पेपर आहेत ते पेपर मात्र स्कोरिंग आहेत. म्हणून याच्यासाठी लिहिलेलं आहे की गुणवत्तेसाठी गणना करावयाच्या प्रश्नपत्रिका, ह्याचे मार्क तुमचे मोजले जाणार आहेत. सगळे पेपर कंपल्सरी आहेत आणि एकही पेपर ऑप्शन मध्ये टाकता येत नाही. युपीएससी सारखा प्रकार नाहीये की तुम्ही जर नॉर्थ ईस्टचे असाल तर तुम्हाला एखादा 2 पैकी एखादा पेपर माफ होतो, तसं नाहीये. लक्षात? महाराष्ट्राच्या मुलांना तर युपीएससी मध्ये सुद्धा सगळेच पेपर कंपल्सरी आहेत, पण तरी सुद्धा एमपीएससीचं जे रचना आहे त्या रचनेमध्ये डिक्टो कॉपी युपीएससी आहे. तुम्हाला सर्वच्या सर्व पेपर कंपल्सरी आहे. ओके, निबंधाचा पेपर, जीएस चे एकूण 4 पेपर आणि एक ऑप्शनल निवडायचा आहे. त्या ऑप्शनलचे एकूण 2 पेपर. आलं लक्षात? एक ऑप्शनल निवडायचं आहे, त्याचे 2 पेपर. आलं लक्षात? ओके, येस सर, या प्रत्येकामध्ये किती मार्काचे किती प्रश्न असतील? त्याच्या आधी तुम्ही आम्हाला हे सांगा ना की आम्हाला जर खरंच अंदाज लावायचा असेल किती मार्क मिळवायचे, ओके, तर कसा लावू अंदाज? कसा अंदाज लावता येईल? आयोगाने स्वतः रचनेमध्ये सांगून ठेवलेलं आहे की किती मार्क मिळतील. आपल्याकडे आयोग, जुनी जी पद्धत होती ती पद्धत आधी मी सांगतो तुम्हाला, ती आता तुमच्या कामाची नाहीये. आलं लक्षात? ओके, पण जुनी जी पद्धत आहे ही पद्धत जर तुम्हाला माहिती असेल तर मग नवीन पद्धत तुम्हाला लक्षात येईल. आलं लक्षात? ओके, जुनी पद्धत कशी होती तर मल्टिप्लिकेशन फॅक्टर वापरला जायचा. किती वॅकन्सी आहे त्या प्रमाणामध्ये विद्यार्थ्यांना क्लिअर केलं जायचं. आलं लक्षात? नीट लक्षात घ्या. ओके, प्रिलिम्स पासून मेन्स मध्ये ओके,
प्रिलिम्स पासून मेन्स मध्ये जात असताना कसं निवडलं जातं, तर बाय अँड लार्ज बाय डिफॉल्ट 12 पट, समजा 100 वॅकन्सी असतील तर पहिले 1200 विद्यार्थी, समजा 200 वॅकन्सी असतील तर पहिले 2400 विद्यार्थी, समजा 300 वॅकन्सी असतील तर पहिले 3600 विद्यार्थी. आलं लक्षात घे, हे काय केले जातात, मेन्सला घेतले जातात बाय डिफॉल्ट. आलं लक्षात ओके. येस. आणि नुसतं एवढंच नाहीये, तर या विद्यार्थ्यांच्या सोबत मग बाकीचे जे कॅटेगरीज असतात, आलं लक्षात, SC, ST, OBC, अपंग, या सगळ्यांच्या मध्ये सुद्धा प्रत्येकाच्या मध्ये 12 पट विद्यार्थी जे आहेत ते यायला पाहिजे त्यांच्या कॅटेगरी वॅकन्सीनुसार. म्हणजे या 300 पैकी समजा ओबीसी साठी टोटल वॅकन्सीज असतील आपण असं म्हणूया 20. आलं लक्षात. तर टोटल आपण असं म्हणूया की ओबीसीचे 240 विद्यार्थी जर या 3600 मध्ये नाही झाले तर मग त्या 240 विद्यार्थी होईपर्यंत कट ऑफ खाली खेचला जातो ओबीसी साठी फक्त. आलं लक्षात. हे प्रिलिम्सला होतं. हे जे 12 पट हे जे आहे ना, हे प्रिलिम्सला होतं. जुन्या वेळी मेन्सच्या नंतर इंटरव्ह्यूला जाताना पण असंच व्हायचं. आलं लक्षात. मेन्स पासून इंटरव्ह्यूला जाताना जेवढी वॅकन्सी होती त्याच्या 3 पट विद्यार्थी जे आहेत ते घेतले जायचे जुनी काळ. आता ही पद्धत नाहीये, आता पद्धत बदलली. आता पर्सेंटाईल मेथडने तुमचं सगळं क्लिअर होणार आहे. पर्सेंटाईल म्हणजे जो टॉपर विद्यार्थी असेल त्या टॉपर विद्यार्थ्याच्या तुलनेमध्ये तुमचे किती मार्क आहेत त्यानुसार तुम्ही क्लिअर होणार की नाही होणार हे ठरतं. ओके. समजा टॉपर विद्यार्थ्याला आपण असं गृहीत धरूया, तसं तर टोटल तुमची 2075 मार्काची परीक्षा आहे मुलाखतीला धरून, आणि नुसतं मुलाखत नाही धरली तर 1750 मार्काची परीक्षा आहे. लक्षात घे. 1750 मार्कांपैकी गृहीत धरूया टॉपरला 900 मार्क मिळाले असतील तर या 900ला 100% मानलं जातं. या 900ला काय मानलं जातं, 100%. आणि तिथून पुढे पर्सेंटाइल्स काउंट केले जातात. पर्सेंटाइलचा फॉर्म्युला आहे. ओके. किती टक्के विद्यार्थी तुमच्या पाठीमागे आहेत त्यानुसार तुमचा पर्सेंटाइल ठरतो. पहिला विद्यार्थी जो असतो त्याच्या 100% विद्यार्थी त्याच्या पाठीमागे असतात म्हणून त्याचे 100%. लक्षात घे. आता दुसरा विद्यार्थी भलेही डायरेक्ट 800 मार्काला असेल, लक्षात घे, येस, तरी सुद्धा तो जवळपास 99.99% वरच असतो 100 मार्काचा गॅप असून सुद्धा. म्हणजे तिथे मार्कांचा गॅप मॅटर करत नाही. तुम्हाला किती विद्यार्थ्यांना हरवायचंय हे तुम्हाला ऑलरेडी आयोगाने सांगून ठेवलेलं आहे. लक्षात घे. नीट लक्षात घ्या. ओके. येस. तुम्हाला किती किमान शतमत गुण प्राप्त करावं लागेल, शतमत म्हणजे पर्सेंटाईल, किती पर्सेंटाईल गुण प्राप्त करावं लागेल हे सांगून ठेवलेलं आहे. सर्वात जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या तुलनेमध्ये हे पर्सेंटाईल जे आहे ते कॅल्क्युलेट केलेलं असतं. लक्षात. सर्वात जास्त मेन्स मध्ये जो कोणी टॉपर असेल त्या टॉपरच्या तुलनेमध्ये पर्सेंटाईल जे आहे ते कॅल्क्युलेट केले जातात. ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना मिनिमम 35 पर्सेंटाईल आणायला लागतात. मिनिमम 35 पर्सेंटाईल. आलं लक्षात. ओके. मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मिनिमम 30 पर्सेंटाईल आणायला लागतात. ओके. कुठलं पण रिझर्वेशन असू दे, दिव्यांग असू दे, त्यांना मिनिमम 20 पर्सेंटाईल आणायला लागतात. अत्युच्च गुणवत्ताधारक पात्र खेळाडू असेल त्यांनाही एकदम काय म्हणजे आता मी एकटाच खेळाडू आहे म्हणून रिलॅक्स बसून चालणार नाही. लक्षात घे. येस, खेळाडू असाल तरी सुद्धा तुम्हाला मिनिमम 20 पर्सेंटाईल मार्क आणावेच लागतील, आणि अनाथ असतील तरी सुद्धा तुम्हाला मिनिमम 30% पर्सेंटाईल जे आहेत ते आणावेच लागतील. म्हणजे तुम्हाला ऑलरेडी पर्सेंटाईल किती हवेत हे सांगून ठेवण्यात आलेलं आहे. लक्षात. ह्याच्या वरतीच तुम्हाला जायचंय. तर टॉपर बाय अँड लार्ज मी तुम्हाला सांगतो. ओके. नंतर अंदाज लागायला लागतो की साधारणपणे टॉपचे मार्क कितीला असतील. साधारणपणे टॉपचे मार्क कितीला असतील हे अंदाज लागायला लागलेला असतो. त्याच्यावरून तुम्हाला हे टक्केवारीचा सुद्धा अंदाज लागायला लागतो की किती मार्काला आपण मेन्स क्लिअर करू. म्हणून प्रिलिम्स पासून मेन्सला जाताना जसं 12 पट विद्यार्थी घेतले जातात तसं मेन्स पासून मुलाखतीला आता पट नाहीये. मेन्स पासून मुलाखतीला आता पर्सेंटाईल मेथड आहे, हे लक्षात घ्या. लक्षात. ओके. पर्सेंटाईल मेथड. म्हणून तुम्हाला जर बघायचं असेल तर आयोगाने ज्याच्यामध्ये दिलेलं आहे की ही पर्सेंटाईल मेथड जी आहे ती आपण वापरतोय. लक्षात. तो पॉइंट नंबर पण तुम्हाला देऊन ठेवतो, तो आहे 6.5.2.3.
त्याच्यामध्ये स्कीम ऑफ एक्झामिनेशन त्यांनी दिलेली आहे, त्याच्यामध्ये त्यांनी ही पर्सेंटाईलची सगळी व्यवस्था जी आहे ती पण सांगितलेली आहे. ठीक आहे, आलं लक्षात? ओके सर, ठीक आहे. आता हे जे पेपर्स आहेत त्या पेपर्स मध्ये आम्हाला किती मार्काचे प्रश्न तयार करावे लागतील? हे 50-50 मार्काचे प्रश्न विचारतात, आम्ही ऐकलंय. खरंय का? इनडिरेक्टली सांगायचं झालं तर खरं आहे, पण ते तुम्हाला घाबरवण्यासाठी कोणीतरी सांगून टाकले की 50 मार्काचा प्रश्न आहे. 50 मार्काचा प्रश्न नसतो. ओके, 50 मार्काचा क्वेश्चन असतो आणि त्याच्यामध्ये मग उपप्रश्न असतात आणि ते पण ऑप्शनल मध्ये असतात. जीएस मध्ये तशी रचना नसते. मग कशी रचना असते? जीएसच्या आधी मराठी आणि इंग्लिश लँग्वेज बघूया. मराठी लँग्वेजचा पेपर आणि इंग्लिश लँग्वेजचा पेपर ह्याच्यामध्ये भाषांतराचा जो पार्ट आहे हा भाषांतराचा पार्ट नाहीये. लक्षात? ओके, मराठी लँग्वेज मध्ये मराठी उतार्याचं इंग्लिश मध्ये भाषांतर, इंग्लिश उतार्याचं मराठीमध्ये भाषांतर, हे दोन प्रश्न सेपरेट आहेत. असं उतार्याचं भाषांतर इंग्लिश मध्ये नाहीये. मराठीमध्ये परिपाठ आणि शब्दसंग्रह ह्याच्यासारखे इंग्लिश मध्ये डायरेक्ट दोन पार्ट्स आहेत, युसेज अँड व्होकॅब्युलरी आणि युसेज अँड व्होकॅब्युलरी असे दोन पार्ट्स आहेत. आलं लक्षात? ओके, तुमचा जो पेपर आहे कंपल्सरी मराठी लँग्वेजचा हा पेपर आणि कंपल्सरी मराठी लँग्वेजचा हा पेपर, या दोन्ही पेपरमध्ये तुम्हाला 75-75 मार्क आणायचे असतात. नीट लक्षात घ्या, निबंधच 100 मार्काला आहे. ओके, चांगला निबंध लिहिला तर 100 पैकी 50 तर तुम्ही आरामात मिळवू शकता. परिच्छेदांचं आकलन 60 मार्काला आहे. चांगला जर अभ्यास असला, प्रिलिम्स जर तुम्ही नीट क्लिअर केली आहे तर परिच्छेदांचं आकलन असतंच. 60 पैकी सुद्धा तुम्ही 30-40 मार्क आरामात मिळवू शकता. ओके, सारांश लेखन ह्याच्यामध्ये सुद्धा शेवटी आपण चर्चा कोणाची करतोय? मेन्सच्या विद्यार्थ्यांची करतोय, जे प्री क्लिअर करून तिथे पोहोचतायत अशा विद्यार्थ्यांची चर्चा करतोय. आलं लक्षात? ओके, सो सारांश लेखन मध्ये सुद्धा 60 पैकी 30-40 मार्क हे विद्यार्थी मिळवू शकतात. भाषांतर करण्यामध्ये सुद्धा निम्मे मार्क गृहीत धरूया. परिपाठ आणि शब्दसंग्रह ह्याच्यामध्ये आपण गृहीत धरूया की कदाचित तुमची ती व्होकॅब्युलरी तशी नसेल, तुम्ही इंग्रजी माध्यमातून केल्यामुळे किंवा अन्य काही कारणामुळे तुमची मराठी व्होकॅब्युलरी किंवा इंग्लिश व्होकॅब्युलरी तेवढी नसेल, 40 पैकी 10च मिळाले असं गृहीत धरूया, तरी सुद्धा 300 पैकी 150 मार्क वगैरे आरामात मिळतात. म्हणजे हा विषय जो आहे मेन्सचा, ओके, हा तुम्हाला घाबरवणारा विषय नाहीये, हा तुमचा उलट प्लस पॉइंट असणार आहे. आलं लक्षात? ओके, येस, मराठी सारखंच इंग्लिश मध्ये पण आहे. निबंधाला 100 मार्क आहेत, पॅसेज कॉम्प्रेन्शनला 75 मार्क आहेत, सारांश लेखनला 75 मार्क आहेत आणि व्होकॅब्युलरीला 50 मार्क आहेत टोटल. लक्षात? इथे व्होकॅब्युलरी समजा आपण गृहीत धरूया, बाकी सगळ्यामध्ये निम्मे मार्क पडले, व्होकॅब्युलरी मध्ये 50 पैकी 10च पडले, तरी सुद्धा तुम्हाला चांगले मार्क मिळू शकतात. तुम्हाला क्वालिफाय होण्यासाठी फक्त 75 मार्क हवेत. ते मार्क तुमचे टोटल मध्ये काउंट पण होणार नाहीयेत. पेपर 1 आणि पेपर 2 जो आहे हा जर तुम्हाला लक्षात आला असेल तर मग आता जरा निबंधाच्या पेपरकडे जाऊया. निबंधाचा पेपर कसा असतो, निबंधाचा पेपर दिसतो कसा, आलं लक्षात? ते थोडंसं समजून घ्यायचा प्रयत्न करूया. पेपर 3 अनिवार्य पेपर, सगळेच पेपर अनिवार्य आहेत. ओके, टोटल तुम्हाला 4 ऑप्शन दिलेले असतात. क्वेश्चन नंबर 1 ह्याच्यामध्ये 1, 2, 3, 4 असे असतात. पार्ट ए असं आपण म्हणूया, सेक्शन ए आणि सेक्शन बी, दोन्ही सेक्शन 125 आणि 125 मार्काचे असतात. इथे लिहिलेत ऍक्च्युअली, लक्षात, पण बिईंग अ शिक्षक मला लिहिण्याचा सराव. ओके, 125 आणि 125 मार्काचे हे जे सेक्शन्स आहेत ते सेक्शन्स असतात. या सेक्शन्स मध्ये या 4 पैकी तुम्हाला एकच निबंध लिहायचा असतो. असं नाही चालणार की मी 2 निबंध लिहिले तर आता 2 निबंधाला 75 मार्कासाठी जज करा, नाही. आलं लक्षात? घ्या, या 4 पैकी एकच लिहायचा असतो, तो 125 मार्कांसाठी जज होणार असतो. आलं लक्षात? घे, ह्या 4 पैकी एकच लिहायचा असतो, तो सुद्धा 125 मार्कासाठी जज होणार असतो. म्हणजे तुम्हाला निबंधाच्या पेपरमध्ये एकूण 2 निबंध लिहायचे आहेत, 2 निबंध. लक्षात? तुम्हाला जर असं वाटत असेल की सोपं आहे तर ते सोपं नाहीये. 1250 शब्दाचा एक निबंध आणि 1250 शब्दाचा दुसरा निबंध असं तुम्हाला लिहायचं असतं. मी तुम्हाला सोपी त्याची गांभीर्य यावं म्हणून तुम्हाला सोपं समजावून सांगतो की 1250 शब्द स्वतःबद्दल लिहून बघा. आलं लक्षात? ओके, स्वतःबद्दल म्हणजे स्वागतदायक नाही, स्वागतदायक बद्दल 1250 शब्द लिहावेत, पण ते नुसते लिहायचं म्हणजे 1250 शब्द झाले म्हणजे झालं असं नाही. ते त्या तुलनेने भाषिक दृष्ट्या, बौद्धिक दृष्ट्या चांगलं लिखाण असलं पाहिजे.
त्याला कोहेसिव्ह लिखाण म्हणतात. एका बरोबर काहीतरी ठराविक सिक्वेन्सने लिहिलं आहे, त्याच्यामधून काहीतरी संदेश नीट दिला जातोय असं लिहिलं पाहिजे. स्वतःबद्दल सुद्धा 1250 शब्द लिहिणं जड असतं. ओके, तुम्हाला तुमच्या स्वतःबद्दल तुम्ही स्वतः सोडून अजून कोण जास्त ओळखणार आहे? कोणीच ओळखत नाही. तरी सुद्धा मी तुम्हाला सांगतो की 1250 शब्द लिहिणं जड असतं. म्हणजे निबंध हा विषय जड आहे का? नाही, पण तो सरावाचा विषय आहे हे मात्र समजून घ्या. हा लक्षात. गोष्ट कशी आहे, आधीचे जे राज्यसेवाचे जे विद्यार्थी आहेत, ओके, या विद्यार्थ्यांकडे सरावासाठी ज्यांनी ऑलरेडी राज्यसेवा दिलेली आहे, ओके, त्या विद्यार्थ्यांकडे सरावासाठी पुरेसा वेळ असणार आहे. ते निबंध वगैरे अशा विषयांचा सराव करून पुढे जाऊ शकतात. सो जे फ्रेशर विद्यार्थी आहेत, ज्यांचा पहिलाच अटेम्प्ट आहे 25 मध्ये, त्यांनी मात्र लिखाणाचा भरपूर सराव करणं आवश्यक असणार आहे. कारण लिखाणाच्या मध्ये शब्दसंख्या चांगली हेवी शब्दसंख्या आहे हे लक्षात घ्या. ठीक आहे. निबंधाचा पेपर टोटल तुम्हाला पहिल्या याच्यामध्ये 4 ऑप्शन्स असतात, त्याच्यातून एक निवडायचं आहे. दुसऱ्या याच्यामध्ये 4 ऑप्शन्स असतात, त्याच्यातून एक निवडायचं आहे. आणि असे 2 निबंध जे आहेत हे परीक्षेमध्ये काय करायचे? लिहायचे. निबंधाच्या पेपर नंतर GS1, GS2 आणि GS3 हे जे 3 पेपर आहेत, सामान्य अध्ययन 1, 2, 3, लक्षात. हे जे 3 पेपर आहेत ह्यांचा क्वेश्चन पेपर स्ट्रक्चर फिक्स आहे. पहिले 10 प्रश्न हे 10-10 मार्काचे असतील, म्हणजे टोटल 100 मार्क झाले. ओके. दुसरे 10 प्रश्न हे 15-15 मार्काचे असतील, ते 150 मार्क झाले. टोटल GS1, GS2 आणि GS3. त्याच्यानंतर GS4 साठी थोडंसं डिफरंट स्ट्रक्चर आहे. क्वेश्चन नंबर 1 चं स्ट्रक्चर वेगळं आहे, क्वेश्चन नंबर 2 to 6 चं स्ट्रक्चर वेगळं आहे, आणि क्वेश्चन नंबर 7 to 12 चं स्ट्रक्चर वेगळं आहे. लक्षात. हे 2 to 6 आणि 7 to 12. ओके, कसं आहे बघा बरं, आलं लक्षात. ओके, क्वेश्चन नंबर 1 जो आहे त्याच्यामध्ये ABC असे आहे. त्याच्यातला A जो आहे तो खास आहे. त्याच्यामध्ये 2 मार्काचे 5 प्रश्न असणार आहेत, टोटल 10 मार्क. मग B आणि C 10-10 मार्काला आहेत. ओके. क्वेश्चन नंबर 2 to 6 जे आहेत त्याच्यामध्ये पण A आणि B 10-10 मार्काला आहेत. आणि क्वेश्चन नंबर 7 to 12 जे आहेत त्या केस स्टडीज आहेत. ओके, ते 20 मार्काला असतं, 120 मार्क त्याच्यामध्ये असतात. टोटल 250 मार्क. इथिक्सचा पेपर ज्याला आपण किंग मेकर पेपर असं पण म्हणतो, इथिक्स आणि ऑप्शनल हे 2 मिळून तुमचे किंग मेकर बनतात असं आपण म्हणत असतो. का म्हणतात ते पण तुम्हाला समजून सांगेन मी आता. ओके, येस. पण हा वाला भाग जो आहे हा तुमच्या लक्षात येईल. मग ऑप्शनल, ऑप्शनलच्या पेपरचे 2 व्हर्जन्स आहेत. हा एक व्हर्जन आहे लक्षात. आम्ही या पहिल्या व्हर्जनला आम्ही 20-20-10 व्हर्जन म्हणतो शिक्षक लोक, आणि दुसऱ्या व्हर्जनला आम्ही 20-15-15 व्हर्जन म्हणतो. काय भानगड आहे? तर ऑप्शनल कोणता पण असू द्या. आता तुमच्या याच्यामध्ये तसे तर भरपूर ऑप्शनल्स आहेत, सगळेच विद्यार्थी बघत असणार आहेत. ओके, पण प्रामुख्याने फेमस ऑप्शनल असलेले कोणते आहेत? अँथ्रोपॉलॉजी वाले असतात, आलं लक्षात. ओके, ऍग्रिकल्चर वाले फेमस असतात, आलं लक्षात. ओके, त्याच्यानंतर फिलॉसॉफी वाले फेमस असतात, सोशोलॉजी वाले फेमस असतात, पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन वाले असतात, पॉलिटिकल सायन्स PSIR वाले असतात, आलं लक्षात. ओके, हे ज्यांचं ऑप्शनल आहे हे 20-20-10 वाले आहेत. म्हणजे यांच्या पेपरमध्ये 15 मार्काचा प्रश्न नसतो. म्हणजे काय? क्वेश्चन नंबर 1 आणि 5 हे कंपल्सरी क्वेश्चन्स आहेत. ओके, त्यांच्यामध्ये ABCDE असे 10-10 मार्काचे काय असतात? 5-5 प्रश्न असतात. क्वेश्चन नंबर 1 50 मार्काचा झाला, क्वेश्चन नंबर 5 50 मार्काचा झाला. आलं लक्षात. तुम्ही 1 आणि 5 सोडवला, आलं लक्षात. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 2, 3, 4 ह्याच्यापैकी एक सोडवावा लागतो. क्वेश्चन नंबर 6, 7, 8 ह्याच्यापैकी एक सोडवावा लागतो. आणि नंतर उरलेले जे कोणते असतील त्या सगळ्यांच्या पैकी अजून एक सोडवावा लागतो. लक्षात. अशी रचना असते टोटल. म्हणजे 1 आणि 5, 2, 3, 4 पैकी एक, 6, 7, 8 पैकी एक, आणि मग टोटल जे काही उरले त्याच्यापैकी अजून एक. असे टोटल 50-50 मार्काचे 5 प्रश्न सोडवावे लागतात. 250 मार्क होतात. 2, 3, 4 असू दे किंवा 6, 7, 8 असू दे, ह्यांचं स्ट्रक्चर कसं असतं? तर प्रत्येक प्रश्नामध्ये एक 20 मार्कर असतो, अजून एक 20 मार्कर असतो, आणि एक 10 मार्कर असतो. आलं लक्षात. ओके, सो 20 मार्कर आणि 10 मार्कर ह्यांचा सराव अँथ्रोपॉलॉजीच्या, सोशोलॉजीच्या, फिलॉसॉफीच्या विद्यार्थ्यांना करावा लागत असतो, हे लक्षात घ्या. आलं लक्षात. ओके, खूप सारे विद्यार्थी आता अँथ्रोपॉलॉजी घेतात. का घेतात? कारण आतापर्यंत ऑप्शनलचा अभ्यासच केला नव्हता.
पण आता मात्र प्रिलिम्सचा फॉर्म भरायचा आहे आणि नंतर ऑप्शनल बदलता येत नाही. मग लास्ट मोमेंटला कुठला ऑप्शनल तयार करता येत असतो? अँथ्रोपॉलॉजी सारखे ऑप्शनल निवडले जातात. आलं लक्षात? ओके, लास्ट मोमेंटला तयार करता येणारा ऑप्शनल. अगदी प्रिलिम्स पर्यंत केला नाही, प्रिलिम्सच्या नंतर जरी अभ्यासाला लागलो तरी सुद्धा जो ऑप्शनल तयार होईल तो ऑप्शनल. ठीक आहे, आलं लक्षात? ओके, येस. दुसरा जो ऑप्शनलचं व्हर्जन आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने जिओग्राफी, हिस्ट्री हे विषय येतात. मराठी साहित्य हा विषय पण याच्यामध्ये तो फेमस ऑप्शनल आहे. ते सायकोलॉजी हा पण फेमस ऑप्शनल आहे. आलं लक्षात? ओके, येस. या ऑप्शनल मध्ये बाकीचं सगळं सेमच आहे. क्वेश्चन नंबर 1 आणि 5चं स्ट्रक्चर आधी सारखंच आहे. ओके, 2, 3, 4 आणि 6, 7, 8 मध्ये फक्त 20, 20, 10 ह्याच्याऐवजी 20, 15, 15 असं रचना आहे. बाकी काही फरक नाही. तुम्ही म्हणाले हे तुम्हाला मिळालंय कुठून? हे मला मिळालंय स्वतः एमपीएससीच्या वेबसाईटवर. एमपीएससीच्या वेबसाईटवरती त्यांनी ऑलरेडी हे स्ट्रक्चर टाकून ठेवलेलं आहे. आलं लक्षात? ओके, येस. पण मला माहितीये तुम्ही काय थंबनेल बघून आलेला आहात. तुम्ही म्हणाल सर एक्झाम पॅटर्न तर छान कळाला आम्हाला, पण परीक्षा क्रॅक करायची असेल तर काय नक्की जाणून घ्यायचंय आपल्याला? तर त्याच्यासाठी तुमचं जे गांभीर्य आहे कुठल्या विषयांवरती असलं पाहिजे ह्याच्यासाठी आपण काय करूया, मुलं काय करतात आणि तुम्ही काय करायला पाहिजे हे मी तुम्हाला समजून सांगतो. मॉडेल काय म्हणतात त्याला, आपण एक आयडियल हे तयार करूया, मार्कशीट तयार करूया. ओके, GS1, GS2, GS3, GS4, त्याच्यानंतर एसे. ओके, त्याच्यानंतर एसेच्या नंतर ऑप्शनल. बघा ऑप्शनलला मी थोडस गॅप मारून लिहितो. ऑप्शनल 1, ऑप्शनल 2 म्हणजे ऑप्शनलचा पेपर 1 आणि पेपर 2 हा लक्षात आहे. आणि इंटरव्ह्यू खाली लिहायच्या ऐवजी मी इथे लिहितो. आता सगळ्यांच्या मध्ये विद्यार्थी काय विचार करतात की हा 250 मार्काचा आहे. ओय, हा पेपर 250 मार्काचा आहे, हा पेपर 250 मार्काचा आहे, हा पेपर 250 मार्काचा आहे, हा पेपर 250 मार्काचा, हा 250चा, हे 275चं, हे 250चं आणि हे 250चं असा विचार करतात. आणि मग त्या प्रमाणामध्ये ते काय करतात, मेहनत करतात. पण रियालिटी तशी नसते. कुठल्या पेपर मधून आपल्याला किती मार्क मिळणार आहेत ह्याचा अंदाज घ्या. लक्षात, सर्वसाधारणपणे युपीएससीच्या मार्कांकडे जर तुम्ही बघितलं तर तो अंदाज तुम्हाला येतो. GS 1, 2, 3 मी स्वतः इतिहासाचा शिक्षक आहे आणि मी स्वतः तुम्हाला सांगतोय. लक्षात? ओके, GS1 चा विषय मी तुम्हाला शिकवत असतो. आलं लक्षात? ओके, GS 1, 2, 3 हे जे आहेत हे साधारणपणे 90 ते 110 मध्ये मार्क देणारे विषय आहेत. 250 पैकी 90 ते 110. येस, 250 पैकी 90 ते 110. आलं लक्षात? आपण सरासरी 100 धरूया किंवा 110 धरा, काही फरक पडत नाही. 110 आपण कोणाचे मार्क गृहीत धरतोय? जो राज्यात पहिला येईल किंवा देशात पहिला येईल युपीएससी मध्ये त्याचे मार्क गृहीत धरतोय. आलं लक्षात? ओके, येस. आतापर्यंत तुम्ही कोणाचेही मार्क काढा, गौरव अग्रवाल, अनुदीप दुरी शेट्टी, अजून पण गेल्या वर्षांमध्ये अजून पण टॉपर्स आहेत त्यांचेही काढा. आलं लक्षात? ओके, येस. आहे की नाही? शीना अग्रवाल जुनी झाली खूप. आलं लक्षात? ओके, पण आता हरकत नाही, काढा. आलं लक्षात? ओके, येस. सो 110 मार्क गृहीत धरूया. 90 वगैरे असतात पण 110 गृहीत धरूया. आलं लक्षात? GS4 मध्ये किती मिळतात? इथिक्स मध्ये मेहनत तर एवढी करत नाही. तुम्ही कल्पना करा, GS1 मध्ये तुम्ही काय करता? हिस्ट्री, एन्शंट, मेडिवल, मॉडर्न, वर्ल्ड, महाराष्ट्र, समाज सुधारक, आर्ट अँड कल्चर, फिजिकल जिओग्राफी, इंडियन जिओग्राफी, महाराष्ट्र जिओग्राफी, मॅपिंग, सोशल इश्यूज, आर्ट अँड कल्चर. बापरे, किती विषय केले. किती विषय आहेत इथिक्स मध्ये. त्यांच्यासाठी किती मेहनत केली, इथिक्स साठी किती मेहनत केली? 10 दिवस फक्त. 10 दिवसांच्या मेहनतीवरती इथिक्स मध्ये किती मार्क मिळतात? तसे तर मिळायला 140 वगैरे पण मिळू शकतात. मी 130 घेतो. म्हणजे ह्यांचे वरच्यांचे जास्त धरलेत, इथिक्सचा कमी धरले. एसे जो आहे हा एसे हा जो विषय आहे ह्याच्यामध्ये 2 एसे असतात. पहिल्या एसे मध्ये 125 पैकी 85. शेवटी आपण टॉपरचे मार्क गृहीत धरतोय हे लक्षात घ्या. ओके, सो पहिल्या एसे मध्ये 125 पैकी 85. दुसऱ्या एसे मध्ये 125 पैकी आपण असं गृहीत धरूया 70. आलं लक्षात? ओके, 70 पण नको, 65. ठीक, कमी धरले एकदम. दुसऱ्या याच्यामध्ये तुम्ही लिहिता कंटाळलात वगैरे, सगळं गृहीत धरूया. आलं लक्षात? ओके, किती मार्क झाले रे?
ओके, 150 मार्क झाले निबंधामध्ये. अरे बापरे सर, हे तर भरपूर मार्क आहेत. ओके, चांगलं जर तुम्ही टॉपर असाल, वन्स अगेन जर चांगली मुलाखत दिली असेल तुम्ही, तर तुम्हाला 275 पैकी 225 मार्क वगैरे मिळत असतात. आपण 200 गृहीत धरूया फक्त. आलं लक्षात. ओके, आणि तुम्ही योग्य ऑप्शनल निवडला असाल. ओके, म्हणजे त्याच्यामध्ये आपण असं गृहीत धरताना धरूया की तुम्ही अँथ्रोपॉलॉजी निवडलाय किंवा हिस्ट्री निवडला आहे, आलं लक्षात, किंवा फिलॉसॉफी निवडला आहे किंवा सायकोलॉजी निवडलेला आहे किंवा सोशॉलॉजी निवडलाय, आलं लक्षात. ओके, असे ऑप्शन. आता खूप सारे विद्यार्थी आहेत अगदी लास्ट मोमेंटला अभ्यास करता येतो म्हणून अँथ्रोपॉलॉजी निवडतात. खूप सारे विद्यार्थी आहेत ते जीएसचा ऍज इट इज अभ्यास ह्याच्यामध्ये आहे, ऑप्शनल मध्ये आहे म्हणून हिस्ट्री निवडतात. लक्षात. येस, खूप सारे विद्यार्थी ग्रॅज्युएशनचा एखादा सब्जेक्ट निवडतात, बरोबर आहे की नाही, त्यांनी ज्याच्यात ग्रॅज्युएशन केलेलं आहे ते. पण सांगायचा मुद्दा असा की ऑप्शनल जर तुम्ही योग्य निवडलेला असेल, योग्य, आलं लक्षात. ओके, तर दोन्ही मध्ये मिळून 500 पैकी 350 वगैरे मार्क शक्य असतात. मी 350 नाही धरत, 325 धरतो. ठीक आहे, दोन्ही मिळून 325. आलं लक्षात. टॉपर असाल तर तुम्हाला 350 वगैरे आणावे लागतात, तरी मी 325 धरतो. आता जर या मार्कशीट कडे जर तुम्ही लक्ष देऊन बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की तुम्ही सगळ्यात जास्त मेहनत जिथे घालता, पॉलिटी, इकॉनॉमी, हिस्ट्री, जिओग्राफी, आर्ट अँड कल्चर, सायन्स अँड टेक्नॉलॉजी, इथं जेवढी मेहनत घालता त्या प्रमाणामध्ये मार्क येत नाहीत. ऑलरेडी तुम्हाला माहिती, आपण हायर लेवल मार्क धरलेत. ओके, मार्क कुठे आहेत? किंग मेकर सब्जेक्ट का म्हणतो आपण यांना, नीट लक्षात घ्या. हे इथिक्सचा पेपर आणि एसेचा पेपर, लक्षात. ओके, आणि त्यांच्यामध्ये जर इंटरव्ह्यूचे मार्क ऍड केले, ओके, किती झाले? 100, 200, 300, 400, 480 मार्क झाले. बाप रे, जवळपास 1.5 पट मार्क आहेत. लक्षात, जवळपास 1.5 पट मार्क. ओके, आणि मेहनत किती आहे? एसेसाठी तुम्हाला काही मेहनत करावी लागते? काही नाही, फक्त बेसिक सराव. योग्य मार्गदर्शक असला, योग्य माणसाकडून जर तुम्ही बरोबर पेपर तपासून घेतलेले असले तर एसेची चांगली तयारी होऊ शकते. इथिक्स चांगल्या पद्धतीने जर पेपर सोडवलेले असतील, एकदा बेसिक लेक्चर बघून घेतलेले असतील आणि स्वतःची शैली विकसित केलेली असेल तर चांगले मार्क इथिक्स मध्ये पण मिळतात. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, आठवड्यात 3 तास, आठवड्यात, दिवसाला 3 तास म्हणत नाही मी, आठवड्यात 3 तास एसेला खूप झाले, इथिक्सला खूप झाले. ओके, आठवड्यात 1.5 तास एसेला खूप झाले. आलं, आठवड्यात 1.5 तास. अरे ओके, आणि मुलाखतीला तर मेन्सच्या नंतर तयारी असते. ओके, योग्य मार्गदर्शक आणि योग्य ठिकाणी जर मॉकची तयारी केली असेल, ओके, पुरेसे मॉक दिलेले असतील तर चांगले मार्क मिळतात निबंध ह्याच्यामध्ये, मुलाखतीमध्ये सुद्धा. ओके, ऑप्शनल जर नीट निवडला असेल, ऑप्शनल नीट निवडायचा म्हणजे कसा, त्याच्यामध्ये कमी मेहनत आणि जास्त मार्क असे असले पाहिजेत. कमी मेहनत आणि जास्त मार्क असणारे ऑप्शनल मी सांगणं योग्य नाही इथे, पण तुम्ही तुमचे शोधा. आलं लक्षात. ओके, बरेच विद्यार्थी 4 कोर ऑप्शनल त्याला आपण म्हणत असतो, कोर ऑप्शनल आणि स्कोर ऑप्शनल असे 2 आहेत. कोर ऑप्शनल मध्ये येतात हिस्ट्री, जिओग्राफी, कारण जीएस मधला सिलेबस इकडे रिफ्लेक्ट होतो. आणि स्कोर ऑप्शनल मध्ये येतात अँथ्रोपॉलॉजी, सोशोलॉजी, त्याच्यानंतर सायकोलॉजी, आलं लक्षात. ओके, त्याच्यानंतर अजून फिलॉसॉफी, हे स्कोर ऑप्शनल मध्ये येतात. इथे जीएस ऍज इट इज ओव्हरलॅप होतोय म्हणून, किंवा इथे फार लोड नाहीये म्हणून. म्हणजे मी तर तुम्हाला सांगतो, आता मी स्वतः अँथ्रोपॉलॉजीचा शिक्षक आहे, मी अँथ्रोपॉलॉजी बद्दल बोलू शकेन. आलं लक्षात. ओके, पेपर 2 चा आता तुम्ही काही अभ्यास न करता सुद्धा निम्मा पेपर सोडवू शकता. पेपर 2, पेपर 1 सुद्धा असाच निम्मा पेपर 1 सोडवता येतो. आलं लक्षात. इतका सोपा असतो. ते विषय ऐकायला नवीन आहेत, आलं लक्षात. ओके, पण ऍक्च्युअल मध्ये त्यांचा सिलेबस जो आहे तो प्रचंड सोपा असतो. आलं लक्षात. ओके, सो ऑप्शनल जर तुम्ही योग्य निवडला असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा फार मेहनत नाही करावी लागत. दिवसाकाठी 4-5 तास असं साधारणपणे 4-5 महिने जर तुम्ही दिले तर ऑप्शनल चांगल्या पद्धतीने तयार होऊ शकतो. काही प्रश्न नाही आहे त्याच्यामध्ये. लक्षात येते. ओके, सो ही स्ट्रॅटेजी तुम्ही थोडीशी लक्षात घ्या. तुमचे जे किंग मेकर सब्जेक्ट आहेत, इथिक्स, निबंध, मुलाखतीची तर तयारी नंतर आहे, आणि ऑप्शनल सगळ्यात मोठा किंग मेकर आहे. 325 मार्क आहेत त्याच्यामध्ये. बाकीचे 3ही विषय मिळून जेवढे मार्क देणार आहेत तेवढा एकटा ऑप्शनल देणार आहे तुम्हाला. योग्य ऑप्शनल निवडा.
ऑप्शनल निवडण्यामध्ये टाळाटाळ करू नका. मी आधी जीएसचा अभ्यास करून घेतो मग ऑप्शनल ठरवतो, तसं नको. एक सर्टन लेवल पर्यंत जीएसचा अभ्यास झाला की ऑप्शनल ठरवायची योग्य वेळ येते. ती वेळ तुम्हाला निवडावी लागेल आणि त्याच्यानुसारच योग्य स्ट्रॅटेजीने अभ्यास करावा लागेल. एवढंच मला तुम्हाला सांगायचंय. तुम्हाला सगळ्या पेपरचे पॅटर्न सांगितलेत, किती मार्काचे किती प्रश्न येणार आहेत हे पण तुम्हाला सांगून टाकले. आयोगाने स्वतः सांगितलेलं आहे की एवढ्या मार्काचे आम्ही प्रश्न विचारणार आहोत. एमपीएससीच्या वेबसाईटवरती तुम्ही स्वतः हा पॅटर्न जो आहे तो डाउनलोड करू शकता. ओके, कुठल्या ऑप्शनलचा पेपर पॅटर्न कसा असणार आहे, कुठल्या ऑप्शनलचा पेपर पॅटर्न कसा असणार आहे हे सगळं तुम्हाला याच्यामध्ये दिसतं आहे. तुम्हाला अजून पण काही शंका असतील तर तुम्ही आम्हाला कमेंट करून विचारू शकता. तुम्हाला मार्गदर्शनात्मक जे जे देता येईल ते सगळं देण्याचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे. आता मात्र हाय टाइम आहे, नोटिफिकेशन पण आलेलं आहे. ओके, तुम्हाला आता तयारी करायला सुरुवात करायला पाहिजे. ओके, आता मात्र तुमच्या कुठल्याच गोष्टीला मागे ठेवण्याची वेळ नाही. ओके, अभ्यासाला लागा, जीव तोडून अभ्यास करा. तुम्हाला काही स्ट्रॅटेजीशी संबंधित शंका असतील तर नक्की या इथे खाली कमेंट करून विचारा. मी स्वतः वैयक्तिकरित्या त्याची उत्तर देईन. इथे मी थांबतोय. जय हिंद, जय भारत.